कोणत्याही बँकेत खातं असेल तर सावधान, खूप मोठी चेतावणी. बँक खात्यामधून तुमचे सर्व पैसे जाऊ शकतात. चोरांची नवीन पद्धत. बँकाही हैराण झाल्या आहेत या नवीन पद्धतीमुळे. एका झटक्यात तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे होत्याचे नव्हते होऊ शकतात. तुम्हाला समजणार देखील नाही. तक्रार करायला जर गेले तर ज्या ठगांनी तुमचे पैसे घेतलेले आहेत तर त्यांचा काहीही तपास लागत नाही. आत्ताच काही दिवसांपूर्वी 3 नवीन केसेस समोर आलेले आहेत. जर बँक खात्यामध्ये तुमचे जर काही पैसे असतील आणि ते जर तुम्हाला वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा. आता कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही फार सतर्क आहोत. आम्हाला माहिती आहे की कोणालाच OTP द्यायचा नाही आहे. कुठल्याही लिंकवर क्लिक करायचं नाही आहे. बँकवाले कधीही तुमचा बॅलन्स विचारत नाही किंवा बँकवाले कुठलाही कॉल करत नाही. ही माहिती आता सगळ्यांना आहे. पण हे जे ठग आहेत, जे बँक अकाउंटमधनं पैसे काढत असतात, तर ते आता OTP आणि लिंक याच्या भरपूर पुढे निघून गेलेले आहेत. त्यांनी एक अशी विशेष टेक्निक वापरायला सुरुवात केलेली आहे, की ज्यामुळे आज पूर्ण जे बँक खातेधारक आहेत ते पूर्ण परेशान झालेले आहेत. दिल्लीमधील 2 खातेदारांना करोडो रुपयांचा ठग त्यांनी दिलेले आहे. करोडो लोकांचे पैसे याच्या माध्यमातून गेलेले आहेत. दिल्लीमधील एका सोनाराची केलेली फसवणूक, तर एका डॉक्टराची देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेली फसवणूक. तर तिसरी केस अशी आहे की जी फार विचित्र आहे. म्हणजे तुम्ही किती हुशार असू द्या, तुम्ही किती टाळायचा प्रयत्न करा, पण ते तुम्ही टाळूच शकत नाही. तर त्यामुळे जर बँक खात्याच्या संदर्भात सुरक्षितता जर बाळगायची असेल, काय काळजी, नवीन ठगांपासून वाचण्यासाठी, नवीन स्कॅम तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून काय वाचायचं असेल, तर ह्या 3 केसच्या माध्यमातून आपण डिटेल समजून घेणार आहोत की कशी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतच राहा. पण तुम्ही देखील हा जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा, कारण कोणा एकाचा जरी फायदा झाला तरी आपला उद्देश सफल होऊन जाईल. बँक खातं आज प्रत्येकाकडे आहे. जनधन अकाउंटमुळे आज भरपूर खाती पूर्ण देशभरात उघडली गेलेली आहे. त्यातच ऑनलाईन लेनदेन करणं आज ही प्रत्येकाच्या दिनचर्येचा एक भाग झालेला आहे. UPIच्या माध्यमातून, फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून आपण पेमेंट करतच असतो. पण आता पूर्वी जे फ्रॉड व्हायचे, कुठल्या तरी लॉटरीची स्कीम लागायची, तुम्हाला लॉटरी लागली, तुम्हाला बँक इतके पैसे देणार, तुमचं असं होणार, अशा पद्धतीचे एकदम जुन्या पद्धतीचे फ्रॉड असायचे. त्यानंतर OTP किंवा याच्या माध्यमातून फ्रॉड व्हायला लागले. त्यानंतर लिंकच्या माध्यमातून फ्रॉड व्हायला लागले. पण आता लोकं हुशार झालेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की OTP कोणालाही शेअर करायचा नाही, कुठल्या लिंकवर क्लिक करायचं नाही. बँकेतून कधीही तुम्हाला तुमच्या बँक खात्याविषयी कधीही फोन येत नाही. हे देखील आता प्रत्येकाला माहिती झालं आहे. मग त्यांनी डोकं वेगळ्या पद्धतीनं लावले. 3 केसेस आपण पाहणार आहोत. 3 केसेसमधून तुम्हाला समजेल की फार म्हणजे अगदी विचित्र पद्धतीनं, अगदी नवीन अनोख्या पद्धतीनं हे ठग आपल्याला फसवत आहे. आणि तिसरा किस्सा किंवा तिसरी केस तर अगदी तुम्ही विचार देखील करू शकत नाही. कदाचित तुम्ही जर स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवलं तर तुम्ही देखील फसले असता. अशी ही तिसरी केस. आता पहिली केस आहे दिल्लीमधील चांदणी चौकातील एका ज्वेलरची, ज्यांचं नाव आहे नवल किशोर खंडेलवाल, ज्यांचं ज्वेलरीचं शॉप आहे, सोनाराचं दुकान होतं. अगदी 50 वर्षापासून तिथं त्यांचं ज्वेलरी शॉप आहे. काही दिवसांपूर्वी ते अयोध्याला फिरायला गेले होते, धार्मिक यात्रा होती. तर तिथे त्या दुकानावर त्यांचा मुलगा बसलेला होता. मग आता काय झालं की नवल किशोर यांना ते ज्यावेळेस अयोध्येला होते त्यावेळेस एका जणाचा कॉल येतो. तो कॉल असा येतो की बाबा मला एक सोन्याची चेन बनवायची आहे, जवळपास एक 15 ग्रॅम वजनाची चेन बनवायची आहे. तर मग नवलजी त्यांना वेगवेगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी सांगतात. किंमत होते 93,400 रुपये. मग तो जो काही व्यक्ती आहे फोनवरचा, तो म्हणतो की आता मी दुकानापर्यंत काय ही चेन घ्यायला येऊ शकत नाही, तर तुम्ही मी सांगतो त्या पत्त्यावर त्या ठिकाणी पाठवा, मी पेमेंट तुमचं ऑनलाईन करून टाकतो. नवल किशोरजी म्हणतात की ठीक आहे, ऑनलाईन पेमेंट करून टाका. मग ते त्यांना त्यांच्या बँक डिटेल, IFSC कोड या सर्व गोष्टी देऊन टाकतात. आता कदाचित तुम्हाला वाटेल की नवल किशोरजींच्या अकाउंटमधून पैसे काढून घेतले असतील, तर तसं होत नाही. आता पहा, तिथे तो व्यक्ती काय करतो की त्यांना 93,400 रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये पोहोचले असा एक मेसेज पाठवतो. कंप्लीट बँकेसारखाच तो मेसेज असतो. आता तुम्ही म्हणाल बँकेसारखा मेसेज तो माणूस कसा पाठवेल? तर गुगलवर तुम्ही जर सर्च केलं की बँक मेसेज क्रिएटर म्हणून असं जर टाकलं तर तुम्हाला हजारो असे त्या ठिकाणी वेबसाईट मिळतील की जे तुम्हाला किती करोडो रुपये तुम्हाला रिसीव्ह झालेत असा मेसेज काही सेकंदाच्या आत बनवून देतील. मग त्यांनी पाहिलं की 93,400 बँक अकाउंटमध्ये रिसीव्ह झाले असा मेसेज आला. त्यांनी त्यांच्या मुलाला कॉल केला, 15 ग्रॅम वजनाची चेन या ठिकाणी पाठवून दे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्या व्यक्तीचा परत फोन येतो आणि तो आता म्हणला की मला आता 30 ग्रॅम सोन्याची चेन बनवायची आहे. रेट ठरतो, पुन्हा तो ऑनलाईन पेमेंट करतो.
ऑनलाईन पेमेंट केल्याचा मेसेज त्यांना पाठवतो. त्यांना मेसेज रिसीव्ह होतो. नवलजी मुलाला सांगतात आणि 30 ग्रॅम. तर जवळपास 45 ग्रॅम सोनं 2 दिवसामध्ये तो व्यक्ती ताब्यात घेऊन टाकतो. पण नवलजींच्या नंतर लक्षात येतं की आपल्या अकाउंटमध्ये कुठलेही पैसे आलेले नाही आहेत. बँकेत जाऊन तपास केल्यानंतर असं लक्षात येतं की असले कुठले ट्रान्झॅक्शन देखील झालेलं नाही आहे. बँकवाले मोबाईल चेक करतात आणि म्हणतात की हा मेसेज बँकेमधून नाही तर कुठल्या तरी इंडिव्हिज्युअल नंबरवरून आलेला आहे. शहानिशा केली जात नाही. मोठ्या प्रमाणाची जी काय आहे दुर्लक्ष याकडे केलं जातं. तेथील ज्वेलर्स असोसिएशनला जेव्हा ही माहिती मिळते तर त्यांच्या असंही लक्षात येतं की ही त्यांच्या एका दुकानात नाही तर अशा हजारो दुकानांमध्ये असे फ्रॉड आता चालू झालेले आहेत. आता कदाचित तुम्ही हे ऐकून तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तरी कुठलं दुकान आहे, आम्ही तर काय याच्यामध्ये फसू शकत नाही. तर तुमच्यासाठी हा दुसरा किस्सा, ज्यामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर जे फार एज्युकेटेड आहे, ऑनलाईन नेट बँकिंग सर्व वापरण्याची पद्धत त्यांना माहिती आहे, ते देखील फसले होते. आता डॉक्टरांच्या किस्स्यामध्ये काय झालं की डॉक्टरांच्या वडिलांना एक फोन येतो. त्यांचं नाव घेतलं जातं की किशोरजी मी काय चाललंय तुमचं वगैरे अशा पद्धतीचे हे होतं. किशोरजी म्हणजे डॉक्टरांचे वडील म्हणतात, तुम्ही कोण बोलत आहात? तो व्यक्ती म्हणतो, ओळखा तुम्ही मी कोण बोलतो आहोत म्हणून. मग असं म्हणल्यावर ते थोडासा विचार करतात आणि ते एक आरामात असं म्हणतात की तू रणवीर तर बोलत नाहीस ना? तो लगेच म्हणतो, हा मी रणवीरच बोलतो आहे. मग रणवीर म्हणजेच तो जो काही ठग आहे तिकडे बसलेला, तो म्हणतो मला थोडासा ऑनलाईन पेमेंट करायला एक अडचण येत आहे. मला थोडंसं तुम्ही ऑनलाईन पेमेंटची एक अडचण आहे तेवढी सॉल्व्ह करून देताल का? तर त्याचे वडील किशोरजी डॉक्टरांचे वडील म्हणतात की ठीक आहे, माझ्या मुलाला हा नंबर घे आणि माझ्या मुलाला कॉल कर आणि माझा मुलगा तुला हे सगळं सॉल्व्ह करून देईल. तो व्यक्ती त्याच्या मुलाला कॉल करण्याआधी वडिलांनी मुलाला सांगून ठेवलेलं असतं. मुलगा फोन उचलतो, डॉक्टर फोन उचलतात आणि डायरेक्ट म्हणतात, बोला काका काय काम आहे? काका म्हणजेच तो ठग, तो म्हणतो मला 3,000 रुपये एका व्यक्तीला पाठवायचे आहे. तर मी तुला माझा UPIचा प्रॉब्लेम आहे, मी तुला नेट बँकिंगने अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, तू फक्त तेवढे UPIने पुढच्या व्यक्तीला पाठव. तर जवळपास 10,000 रुपये त्या व्यक्तीला पुढे पाठवायचे असते. मग इथे देखील तो असाच एक मेसेज तयार करून डॉक्टरला पाठवतो. तर डॉक्टर कुठल्याही प्रकारचा डाऊट घेत नाही, आपल्या वडिलाच्या ओळखीचा माणूस आहे, 10,000 रिसीव्ह झाल्याचा मेसेज येतो. नंतर तो त्याला QR कोड पाठवतो आणि तो त्याच्याहून लगेच पैसे पाठवून देतो. अशा पद्धतीनं 10,000 रुपयाची ठगी त्या ठिकाणी इथे होत आहे. आता यातूनही तुम्हाला वाटत असेल की यातूनही आपण वाचू शकू. आता पुढला किस्सा तर फार जबरदस्त आहे, याच्यात कुणीच वाचू शकत नाही असं आहे. त्यात होतं काय की एका व्यक्तीला फोन येतो, नावासहित त्याला विचारलं जातं की तुम्ही अजय बोलत आहात का? आणि तिथे म्हटलं जातं की तुमच्या वडिलांनी मला असं सांगितलं. इथं लक्षात घ्या, इथं कोणीही फसू शकतो. तो व्यक्ती त्या व्यक्तीला अजयला असं म्हणतो की मला तुमच्या वडिलांनी तुम्हाला 3,000 रुपये ट्रान्सफर करायला लावलेले आहेत. तुम्हाला मला 3,000 रुपये द्यायचे आहेत. तर मला तुमचे जे बँक डिटेल्स आहेत ते द्या. आता पैसे यायचे आहेत म्हणल्यावर माणूस मुळातच विचार करत नाही. तो व्यक्ती ते फोनपे की नंबर देतो. तो व्यक्ती पुढून बँक डिटेलमध्ये किंवा बँकचा एक मेसेज तयार करून त्याला असं पाठवतो की 30,000 रुपये पाठवले गेले आहेत. परत तो अजयला फोन करतो, म्हणते की माझ्याकडून चुकून 3,000च्या ऐवजी 30,000 झालेले आहेत. तर तू मला 27,000 रुपये या फोनपे किंवा गुगल पेवर पाठवून दे. अजय तसंच करतो आणि त्याच्यानंतर लक्षात येते की आपल्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे मुळात आलेच नव्हते. हा मेसेज फर्जी होता. तर ही तिसरी जी किस्सा आहे तर तो बऱ्यापैकी कोणालाही लागू पडू शकतो. कुणी पैसे पाठवणार आहे म्हटल्यावर आपण फारसं हे करत नाही. तर यांनी एक सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक आता फसवलं जात आहे. त्यामुळे नक्कीच काळजी घ्या. कसं वाटलं व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.